नमस्कार. आज आपण एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी पाहणार आहे बघा. म्हणजे अशी पर्सनॅलिटी की जे आमदार होऊन गेले. त्यांचं कार्य महानच होतं आणि बऱ्याच वेळा हे लोकं अननोन राहतात किंवा काही जणांना माहीत असतील, पण बऱ्याच जणांना माहीत नाही. तर शिरूर तालुक्याचे 1978 साली झालेले आमदार आहे बघा, बाबुराव दौंडकर. जर तुम्ही रांजणगाव गणपतीला गेले तर त्यांचा पुतळा दिसतो. तर बाबुराव दौंडकर कोण होते नेमके? बाबुराव दौंडकर यांचा जन्म जो आहे तिथं कारंजवणी नावाचं एक गाव आहे शिरूरमध्ये. अगदी छोट्या गावात झाला आहे. परिस्थिती अगदी बेताची आहे. म्हणजे काही परिस्थिती आर्थिक सुदृढ नाही आहे. तरीही बाबुराव दौंडकर यांनी म्हणजे जे काम केले समाजकार्य ते फार मोठं आहे. ते 1978 साली आमदार म्हणून निवडून आले. दुर्दैवाने त्यांची आमदारकी 2च वर्ष टिकली. कारण की शरद पवारांचा जो पुलोदचा प्रयोग झाला त्याच्यानंतर जे सगळं विभाजन झालं आणि त्याच्यातून त्यांना तो फटका बसला. त्यांचं वैशिष्ट्य काय होतं बाबुराव दौंडकरांचं? तर ते कोणताही आत्ताचे जसे आमदार खासदार वेगवेगळे दरबार भरवतात तसा कोणता दरबार ते भरवत नव्हतं स्वतःचा. तर ते स्वतः प्रत्येक गावच्या आठवडी बाजारात जाऊन तंबू ठोकून बसायचे आणि तिथले येणारे जाणारे जे लोक असतील त्यांचे काय अडीअडचणी समजून घ्यायचं. अशा प्रकारचं काम त्यांनी त्यांच्या जीवनात आयुष्यभर केलं. आणि असे समाजकार्य करणारे जे लोक आहे यांनी हा महाराष्ट्र सुधारवला आहे पहिल्यापासून. म्हणजे खूप प्रत्येक गावच्या आठवडी बाजारात जाणं, अगदी लालपरी जे आपण म्हणतो म्हणजे एस टीने प्रवास करणे. त्यांच्या आमदार निवासामध्ये पण फक्त 2च त्यांचे कपडे होते आणि त्याच्यानंतर जे आहे ते न्यूजपेपर म्हणजे बातमी वृत्तपत्र असायचे. त्याच्या पलीकडे त्यांनी काहीही सोबत ठेवलं नाही. अगदी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडे आजारपणासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वतः 5 लाख रुपये कॅश त्यांना त्यावेळेस दिले होते. अशा प्रकारचे जे मोठे लोक महाराष्ट्राच्या आपल्या आसपास जवळ होऊन गेले त्यापैकी एक बाबुराव दौंडकर बघा. म्हणजे शिरूर तालुक्याचे ते आमदार आहेत 1978 सालचे आणि अतिशय मोठं समाजकार्य आहे. त्यांनी आयुष्य हे समाजकार्यालाच वाहून घेतले आणि अशा प्रकारच्या लोकांमुळेच समाज नंतर आपलं जे राज्य आहे, देश आहे असं घडत जातं. आणि अशा प्रकारची अनेक लोकं ही महाराष्ट्रासाठी योगदान देत राहू भविष्यात. आणि अशा अनेक काही व्यक्तींना आपण जसं मिळेल तसं त्या पद्धतीने आपण चर्चा करत राहू. धन्यवाद.